स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। फोटो घ्यायचा का? बसायचं आहे? सनराईज होतोय त्या बाजूने आणि मित्रांनो तुम्हाला गंमत बघायची का? गंमत इकडे बघा किती सुंदर असा सूर्योदय होतोय। तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजची अपडेट अशी आहे की आज आहे संडे म्हणजेच राईडचा दिवस आणि आपण निघालो आहे राईडला। ही बघा आपली बाईक आपल्या मागे। वाजले सकाळचे 6 आणि आजची राईड थोडी स्पेशल होणार आहे कारण आपण फक्त बाईक राईड करणार नाही आहोत तर त्यासोबत आपण करणार आहोत ट्रेकिंगसुद्धा। आणि आपण चाललो कलावंतीन आणि प्रबळगड जो पनवेलमध्ये आहे। बघूया एका दिवसात 2 किल्ले आपण करू शकतो का। आणि आज आपण एकटे नाही आहोत तर आपल्यासोबत असणार आहे आपला भाऊ, हा बघा मागे संदेश। गुड मॉर्निंग। तर आपण रेडी आहोत ट्रेकिंगसाठी आणि बाईक राईडसाठी सुद्धा। पहा आपली बाईक मागे। चला तर मग वेळ न लावता लगेच निघूया कारण आपल्याला 1 ते 1.5 तास लागेल इथून पनवेलला पोहोचण्यासाठी। तर नमस्कार मंडळी, जय शिवराय। स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आपण जातो आहे आज कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड जो की पनवेलमध्ये आहे। अपडेट अशी आहे की वाजले सकाळचे 6 आणि आज आपणाला फक्त राईड नाही करायची तर त्यासोबत आपण करणार आहोत ट्रेकिंगसुद्धा। त्यामुळे आपणाला तिथे टायमात पोचणं गरजेचं आहे। आज आहे संडे आणि ट्रॅफिक कमी मिळेल। तर प्लॅनिंग असं आहे की आपण पहिल्यांदा जाऊ पेट्रोल पंपवर, बाईकमध्ये पेट्रोल भरू आणि मग तिथून निघू पनवेलसाठी। आणि मग पनवेलला जवळजवळ 1 तास लागेल पोचायला आणि तिथे जाऊन मग चहा नाश्ता करू। चला तर मग भेटूया डायरेक्ट पेट्रोल पंपवर। ओके, तर आपण पेट्रोल पंपवर पोचलो आहे। इकडे जायचं आहे। भाई बंद है? कितने बजे चालू होता है भाई? तर आपणाला इथे पेट्रोल नाही मिळालं, पुढच्या पेट्रोल पंपवर ट्राय करूया। थोडासा लेट पण झाला आहे माझ्या मते कारण आपणाला 2 ते 3 तासाची ट्रेकिंग करायची आहे। त्यानुसार आपण थोडं लवकर निघालं पाहिजे होतं पण उठायला लेट झाल्यामुळे आपण थोडं लेट निघालो आहे। आणि आता पहिल्यांदा बाईकमध्ये पेट्रोल भरणं गरजेचं आहे। तसं बाईकमध्ये पेट्रोल आहे बट सेफ्टीसाठी मी कधीही बाईकमध्ये पेट्रोल थोडं जास्तच भरतो। हे डिस्टन्स पण एवढं जास्त नाही आहे, ओन्ली 60 किलोमीटरचं आहे। तर इथे पण चालू नाही पेट्रोल। तर आता असं वाटतं की आपणाला डायरेक्ट पनवेलला जाऊनच पेट्रोल भरावं लागेल। तर मित्रांनो आपण 2 पेट्रोल पंपवर गेलो बट त्या दोन्ही पेट्रोल पंपवर आपल्याला पेट्रोल काही मिळालं नाही। तर आता आपण डायरेक्ट जाऊ पनवेलला आणि पनवेललाच पेट्रोल भरू असा आपला प्लॅनिंग झाला आहे। ओके, तर तुम्ही पाहू शकता ट्रॅफिक कमी आहे कारण आज संडे आहे ना। त्यामुळे मुंबईच्या बाहेर तुम्हाला लवकर जायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठून राईडला किंवा प्रवासाला सुरुवात करा। आज संडे असल्यामुळे खूप सारे रायडर्स भेटण्याची शक्यता आहे। संडेला खूप सारे रायडर्स बाईक राईड करण्यासाठी निघतात। आता तुम्ही बघालच पुढे संडेला किती रायडर आपणाला पनवेलला किंवा या रोडला भेटतात। आता पुढे जाऊन आपण थोडं थांबू, छोटासा ब्रेक घेऊ आणि मग 5 मिनिटानंतर इथून निघू।
फोटो घ्यायचा आहे का? बसायचं आहे? हां बसायचं आहे का? बस मग बसायचं बस. येतो राईडला माझ्यासोबत? चल चालेल चला. चले छोटे येतो चला. त्या छोट्या मुलाला बाईकची खूप आवड असावी बहुतेक. असं बाहेर राईडला निघालं ना की खूप लोक असं बाईककडे बघतात. छान वाटतं, थोडं स्पेशल अशी फिलिंग येते. आणि समोर बघा मित्रांनो किती सुंदर असं दृश्य आहे. सनराईज होतोय त्या बाजूने आणि तिकडे पूर्ण लाल झालं आहे. बघा किती सुंदर वाटतं आहे हे दृश्य. ते बघा त्या बाजूने सनराईज होतोय. सकाळी लवकर उठून राईडला निघायचा हाच सगळ्यात मोठा बेनिफिट असतो मित्रांनो. अशा वातावरणातून बाईक राईड केल्यामुळे मनाला एक अलगच प्रकारची शांती मिळते. आणि इकडे बघा आपण ट्रॅफिकबद्दल बोलत होतो आणि आज संडे असून सुद्धा इथे एवढं जास्त ट्रॅफिक आणि ते पण हायवेला. आणि आता ट्रॅफिक क्लिअर करून थोडं पुढे आलो आहे. आणि मित्रांनो तुम्हाला गंमत बघायची का? गंमत चला तर तुम्हाला आता गंमत दाखवतो. तर मित्रांनो आता आपण कळंबोलीला पोहोचतोय. आज संडे असल्यामुळे इकडे किती रायडर्स आहेत हे तुम्ही स्वतःच बघा. बघा किती रश आहे इकडे. हे बघा पूर्ण लाईनमध्ये इकडे पूर्ण भरलेलं आहे. पूर्ण रायडर्सच आहेत इकडे. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत पनवेलला. पुढे जाऊन 2 ते 3 किलोमीटर नंतर लेफ्ट मारायचा आहे. तर त्याआधी आपण थांबू आणि चहा नाश्ता वगैरे करून घेऊ आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. इकडे बघा किती सुंदर असा सूर्योदय होतोय आणि तुम्हाला दिसत असेलच. आणि खूप छान अशी फिलिंग आहे. सनराईज झाला त्यामुळे थंडी थोडीशी कमी झाली आहे. हाच फायदा असतो राईडचा, बाईक राईडचा. सकाळी लवकर उठून आपण जेव्हा बाईक राईड चालू करतो त्याचा हाच फायदा असतो. बघा किती सुंदर असं वातावरण आहे समोर. हे बघा समोर दिसत असेलच तुम्हाला किती सुंदर वातावरण दिसतंय समोर. तर आता पाहूया या सूर्योदयाचे काही सुंदर असे सिनेमॅटिक शॉट्स. Never stop, forget it if I want it. Gotta make to myself a promise. I won't quit, keep going till I got it. I won't give up till I'm on top. Yo, yeah. no, I ain't the type to give up. If I do something, man, I do it till I get what I want. I turn a business out of nothing into something I love. I got a poker face, but honestly, I'm not one to bluff. I flip a switch, never miss, man, I always stay up. Don't let them see you, bitch, always have a plan to stay tough. This life ahead of you ain't easy, it was built to be rough. But that's what makes a personality, is tragedy, bruh. So keep your head on your shoulders. Now we ain't out here moving rocks, we out here moving boulders. Now we ain't getting posterized, we out here making posters. And we ain't got nothing to hide, we move forward like soldiers. You better wake up for the pay stub or you'll pay up. Don't make love to the game, bruh, fuck the game up. किती छान वाटतं मित्रांनो बाईक राईड करताना.
ये देखो क्या व्यू है, ओ मनाला भावून टाकणारा व्यू आहे मित्रांनो. आता आधी पेट्रोल टाकून घेऊ आणि मग नंतर चहा वगैरे पिऊन मग पुढच्या प्रवासाला लागू. ओके ओके, तर पेट्रोल टाकून झालं आहे आणि आपण निघालो आहे. पहा किती रायडर आहे तिकडे. आज संडे असल्यामुळे खूपच रायडर असणार याची मला खात्री होती आणि तसंच झालं आहे. खूपच रायडर आहेत आणि आपण आता ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. तर ब्रेकफास्ट करून घेऊ. तर मित्रांनो, अपडेट अशी आहे की वाजले सकाळचे 7:30 आणि आपण पोहोचलो आहे पनवेलला. इथे आपण ब्रेकफास्टसाठी थांबलो. हे बघा, इथे आहे आपली बाईक आणि इकडे आपण ब्रेकफास्ट करून घेऊ. तर मित्रांनो, आता आपलं ब्रेकफास्ट करून झालं आहे आणि आपण निघालो आपल्या राईडसाठी. ही आहे आपली बाईक इथे उभी. चला मग वेळ न लावता लवकरात लवकर राईडला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपला ब्रेकफास्ट करून झाला आहे आणि आपण निघालो आता राईडसाठी. तर मित्रांनो, फायनली आपण निघालेलो आहोत आणि वाजले आहेत सकाळचे 8 आणि इथून कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड फक्त 14 किलोमीटर दाखवत आहे. म्हणजेच 9च्या आधी आपण पोहोचू शकतो. चला तर मग लवकरात लवकर पोहोचूया आणि आपल्या ट्रेकला चालू करूया. तर आता आपणाला 500 मीटरवरून लेफ्ट मारायचं आहे, म्हणजेच या रोडला एक्झिट करायचं आहे आणि मग तो रस्ता आहे तो गावातून जातो. मी इकडे पहिल्यांदा पण आलो होतो, म्हणजेच मी कलावंतन दुर्ग आहे त्याची ट्रेक पहिल्यांदा पण केली आहे, त्यामुळे मला माहिती आहे कुठून लेफ्ट घ्यायचं आहे. खूप सुंदर अशी ट्रेक आहे कलावंतीन आणि प्रबळगड. तेव्हा मी आलो होतो तेव्हा मी फक्त कलावंतीन दुर्गची ट्रेक केली, पण प्रबळगडला जाता आला नाही कारण वेळेची कमतरता असल्यामुळे आपण प्रबळगडला नाही गेलो. आज बघूया, पहिल्यांदा प्रबळगडला ट्रेक चालू करूया आणि मग जर टाईम असेल आपल्याकडे पुरेसा तर मग आपण कलावंतीन पण करूया. तर पाहू शकता हा लेफ्ट आहे, इथून आपण लेफ्ट घेतोय आणि बघा छोटा रोड आहे गावातून जातो. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तोच हा रोड. आणि आता खरं निसर्गरम्य वातावरण चालू होणार आहे मित्रांनो. आता तुम्ही पुढे पुढे बघालच. प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग आहे तो इथून दिसतो बघा, या साईडला तो आहे तिकडे जो पहाड. पुढे गेल्यावर तुम्हाला क्लिअरली दाखवतो. इथून फक्त 8 किलोमीटर आहे. तर बघा हा कच्चा रोड आहे. आता तो किती पुढपर्यंत कच्चा आहे ते आपणाला माहिती नाही. हा बघा किती सुंदर दिसतोय. हा आहे कलावंतीन दुर्ग आणि हा आहे एवढा मोठा प्रबळगड.
तर मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात ट्रेकिंग पॉईंटला पोहोचणार आहोत आणि इथून फक्त 4 किलोमीटर दाखवत आहे. आणि हा रस्ता बघा मित्रांनो किती सुंदर आहे. बघा किती छान दृश्य आहे समोर बघा. आणि इथून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. इकडे गेलं तर ठाकूरवाडी आणि इकडे हा दुर्गाकडे जाण्याकडे रस्ता आहे. तर मित्रांनो आपण थोड्याच वेळात कलावंती दुर्गाच्या पायथ्याशी पोहोचणार आहोत आणि तिथून आपल्याला ट्रेकिंग स्टार्ट करायची आहे. तर पुढच्या पार्टमध्ये आपण कलावंती दुर्ग ट्रेकिंगची स्वतंत्र अशी व्हिडिओ रिलीज करणार आहोत. तर भेटूया आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो आता आपण ट्रेकिंगला चालू केलं आहे. व्हिडिओच्या नादात जीव जायचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.